नमस्कार. सुट्टीचा दिवस म्हटला की घरामध्ये काहीतरी झणझणीत किंवा चमचमीत असा बेत ठरतो. तर यामध्येच महाराष्ट्रात एक बेत फिक्स असतो, तो म्हणजे मस्त चमचमीत अशी मिसळ. तर आज आपण मस्त कटाची झणझणीत अशी मिसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी सोपी कृती आहे. यामध्ये मी कोणताही बाहेरचा मसाला न वापरता मस्त मिसळ मसाला घरी बनवून त्यापासून मिसळ बनवलेली आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी आवडल्यास एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला तर मग वेळ न घालवता ती कशी बनवायची ते पाहूयात. तर आपण इथे 3 ते 4 लोकांना पुरेल इतकी मिसळ बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी मटकी घेतलेली आहे. तुम्ही ही मटकी आदल्या दिवशी भिजत घालून मोडही आणू शकता किंवा आता बाजारामध्ये सहज मोड आलेली मटकी उपलब्ध होते, तर त्यापैकीही तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. ही साधारण 250 ग्रॅम आहे. तर आता ही मटकी एखाद्या वाटीने मोजली, तर मी या वाटीने मोजलेली आहे. तर साधारण ही 2 ते 2.25 वाटी मटकी भरलेली आहे. तर आता या सेम वाटीने आपण 4 वाटी पाणी घेणार आहोत आणि यामध्ये ही मटकी भिजवत घालणार आहोत. तर आता तुम्ही ही मटकी पाण्यामध्ये उकळूनही घेऊ शकता, शिजवून घेऊ शकता किंवा कुकरला तुम्ही थोडंसं पाणी घालून ही मटकी शिट्टी यायला लागली की गॅस बंद करायचा. पूर्ण एक शिट्टीही होऊन द्यायची नाही, तशीही शिजवून घेऊ शकता. तर आता इथे मी कढईमध्ये ही मटकी शिजवून घेणार आहे. तर सेम वाटीने आपण 4 वाटी यामध्ये पाणी घेणार आहोत. जितकी मटकी आहे त्याच्यापेक्षा जास्त दुप्पट पाणी घ्यायचं आहे. हे राहिलेलं पाणी आपण नंतर स्टॉक ह्याचा जो आहे तो मिसळीच्या रस्स्यामध्ये वापर करणार आहोत. त्यामुळे थोडं पाणी जास्त झालं तरीही टेन्शन नाही. आता या पाण्याला आपण 1 मिनिटं उकळी आणून देणार आहोत. तर साधारण आता पाण्याला थोडीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. अगदी चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. इथे मी पाव चमचा मीठ घातलेलं आहे आणि छोटा पाव चमचा मी इथे हळद घालणार आहे. या हळदीच्या पाण्यामुळे आपल्या मटकीला सुंदर रंग येतो. तर हे व्यवस्थित एकदा एकजीव करून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपण ही भिजवलेली मटकी घालणार आहोत. तर ही मटकी आपण यामध्ये घालून साधारण 5 ते 6 मिनटं ही शिजवून घेणार आहोत. तर ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता या पाण्यामध्ये याला छान उकळी आणून द्यायची आणि ही आपण साधारण 70 ते 80% शिजवून घेणार आहोत. तर झाकण ठेवून मी याला छान शिजवून घेते. आता मटकी शिजतीये तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. तर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. यामध्ये आपण मसाले आधी भाजून घेणार आहोत. तर 1 मोठा चमचा मी इथे जिरे घेतलेली आहे. सेम मोठ्या चमच्याने मी 1 चमचा धने घेतलेले आहेत. साधारण 5 ते 7 लवंगा, 5 ते 7 मिरी आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा मी असा तोडून घेतलेला आहे. 1 मोठी वेलची घेतलेली आहे आणि आता हे गरम मसाले आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. जास्त करपवायचे नाहीत. यातला फक्त जो मॉइश्चर आहे ते कमी झालं पाहिजे. 1 मिनिटभर भाजल्यानंतर यामध्ये मोठे 2 चमचे मी किसलेलं सुकं खोबरं घालणार आहे. सुक्या खोबऱ्यामुळे आपलं जे मटकीचा रस्सा आहे, सॅम्पल आहे, ते छान मिळून येतं. तर सुकं खोबरंही आपण न करपवून देता छान खरपूस असं भाजून घेणार आहोत. 1 मिनिटभरामध्ये सुकं खोबरंही आपलं छान भाजलं गेलेलं आहे आणि आपल्या या गरम मसाल्यातून खूप सुंदर असा वास येतो. तर आपण हे गॅसची फ्लेम बंद करून हे थंड करायला ठेवणार आहोत. आता सेम पॅनमध्ये मी 1 मध्यम आकाराचा मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे. थोडंसं तेल घालायचं आणि आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे. आपण या मिसळीसाठी वाटण बनवणार आहोत, त्यासाठी कांद्याचा वापर करतो आहे. तर कांदा लो फ्लेमवरती आपण छान खरपूस असा भाजून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटामध्ये कांदा छान भाजला जातो. तर कांदा तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा छान भाजला गेलेला आहे. तर यामध्ये 1 टोमॅटो मी छान चिरून घेतलेला आहे, तो घालणार आहोत. टोमॅटोच्या बी मी काढून घेतलेल्या होत्या. तर टोमॅटोही आपल्याला छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं टोमॅटो परतला की हा छान मऊसूद होतो. आता यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा मी घालणार आहे आणि हेही आपण छान थोडंसं गरम होईपर्यंत परतून घेणार आहोत. तर आपलं वाटण छान भाजलं गेलेलं आहे. हे व्यवस्थित भाजलं गेलं, मऊसूद झालं की आता हे आपण गॅसची फ्लेम बंद करून थंड करून घेणार आहोत. तर दोन्ही वाटण आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि ही थंड करूयात. आपलं वाटण व्यवस्थित थंड होतं आहे तोपर्यंत इकडे आपल्या मटकीला छान उकळी आलेली आहे आणि 5 ते 7 मिनटं ही छान आपल्या या पाण्यामध्ये शिजली गेलेली आहे. तर एका चमच्याच्या साहाय्याने आपण ही शिजली आहे का ते बघूयात. तर ही मटकी छान अशी दाबून बघायची. ही छान बोटचिपी झालेली असेल, छान चपटी होत असेल तर आपली मटकी व्यवस्थित शिजली असं समजायचं. तर आता ही व्यवस्थित आपण गॅसचा फ्लेम बंद करून ही निथळून घेणार आहोत. यातला स्टॉक आणि मटकी वेगळी करून घेणार आहोत. तर एका पातेल्यावरती मी चाळण ठेवलेली आहे. पुरण चाळायची चाळण आहे. यामध्ये आपण ही मटकी छान निथळून घेणार आहोत.
तर मटकी व्यवस्थित वरती राहिलेली आहे आणि याचा स्टॉक छान तयार झालेला आहे आणि तो खाली पातेल्यामध्ये आपण ठेवून घेतलेला आहे। तर आता या स्टॉकपासून आपण छान मिसळीचा रस्सा बनवणार आहोत आणि ही मटकी आपण थोडी थंड करून घेणार आहोत। आता आपली मटकी छान थंड होतीये तोपर्यंत आपण जे भाजलेले गरम मसाले होते आणि वाटण होतं ते व्यवस्थित थंड झालेलं आहे। तर आता हे कसं वाटायचं ते मी सांगते। तर आधी हे जे सुके मसाले आहेत ते वाटून घ्यायचे। सुके मसाले व्यवस्थित बारीक करून घ्यायचे, नंतर ते एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आणि नंतर आपण जे कांदा, टोमॅटो आणि लसूणाचं वाटण केलेलं आहे ते वाटून घ्यायचं। तर हे वाटण व्यवस्थित वाटल्यानंतर हे सुके गरम मसाले पुन्हा एकदा त्या वाटणामध्ये मिक्स करायचे, थोडंसं पाणी घालायचं आणि याची एक पेस्ट करून घ्यायची। लक्षात ठेवा गरम मसाले आधी वाटून घ्यायचे। तर मस्त अशी ही मी याची पेस्ट तयार केलेली आहे। तर आता या पेस्टपासून आपण छान सॅम्पल बनवणार आहोत। तर इथे कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेला आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकणार आहोत। मोहरी छान व्यवस्थित तडतडून देणार आहोत। तर मोहरी छान तडतडली, फुटली की यामध्ये आपण जिरी टाकणार आहोत। तर जिरी ही मी साधारण 1 चमचाभर टाकलेली आहेत आणि सोबत थोडंसं हिंग टाकायचं। हिंगाने आपल्या मटकीला खूप छान चव येते। 4-5 कढीपत्त्याची पानं टाकणार आहे। कढीपत्त्याची पानं छान तडतडली की यामध्ये आपण जी निथळून घेतलेली मटकी आहे ती आपण टाकणार आहोत। तर ही आपण छान हळद मिठाची मटकी बनवत आहोत। यामध्ये कोणत्याही प्रकारचं तिखट घातलेलं नाही आहे। तुम्हाला तिखट घालायचं असेल तर तुम्ही थोडंसं तिखट तेलावरती टाकून नंतर मटकी टाकली तरीही चालेल। 2 ते 3 मिनटं आपण ही मटकी छान परतून घेणार आहोत। मटकी आपण ऑलरेडी शिजवून घेतलेली होती, त्यामुळे ही 2 ते 3 मिनिट परतली की ही आपली मटकी छान तयार झालेली आहे। तर जी मिसळ असते त्यामध्ये मटकी अशी वेगळी दिली जाते, त्यामुळे आपण ही वेगळ्या पद्धतीने थोडीशी वेगळी मटकी बनवून घेतलेली आहे। तर आता गॅसची फ्लेम बंद करणार आहोत, झाकण ठेवणार आहोत आणि आपली ही मटकी तयार झालेली आहे। तर आता ही आपण साईडला ठेवणार आहोत। आता मटकी तयार आहे, आपण मस्त मिसळीचा झणझणीत रस्सा करूयात। तर एका पातेल्यामध्ये मी साधारण 2 ते 2.5 चमचे तेल घेतलेलं आहे। तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही तेल घेऊ शकता। आता तेल छान गरम झालं की यामध्ये 1 मोठा चमचा मी लाल तिखट घालणार आहे, घरगुती लाल तिखट आहे आणि सोबत 1 चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे। मसाले छान तेलावरती तडतडले, छान तेलावरती तळले गेले की यामध्ये आपण हे तयार करून घेतलेलं वाटण आहे ते घालणार आहोत। तर हे वाटण व्यवस्थित छान बारीक करून घेतलेलं आहे। आता हे वाटण छान मसाल्यांमध्ये एकजीव करायचं आणि परतून घ्यायचं। तर आपण वाटण आधी छान भाजून घेतलेलं होतं, त्यामुळे हे कच्चं नाही आहे। तर या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता याला छान तेल सुटायला लागलेलं आहे। चवीनुसार इथे मी मीठ घालणार आहे, पण लक्षात ठेवायचं मिसळीमध्ये आपण जो फरसाण किंवा शेव चिवडा वापरतो त्यामध्येही मीठ असतं, त्यामुळे मीठ थोडंसं बेतानेच घालायचं। तर या वाटणाला छान तेल सुटलेलं आहे। यामध्ये आपण आता हा जो तयार केलेला स्टॉक आहे मटकीचा तो घालणार आहोत। तर हा मटकीचा मी पूर्ण स्टॉक घातलेला आहे। व्यवस्थित आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला किती पातळसर रस्सा बनवायचा आहे, किती दाटसर बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही थोडंसं कमी जास्त पाणीही करू शकता। तर मी एकदा हलवून बघते, मला असं वाटतंय की थोडीशी पाण्याची गरज आहे, त्यामुळे यामध्ये मी थोडंसं अजून ग्लासभर पाणी घालणार आहे। तर आता याला छान एक उकळी आणून द्यायची। आपलं वाटण छान भाजलं गेलेलं आहे, त्यामुळे याला उकळी आली की आपला हा मिसळीचा रस्सा मस्त तयार होतो। तर मस्त झणझणीत असा हा मिसळचा रस्सा तयार झालेला आहे, याला सॅम्पल असंही म्हणतात। तर मस्त हा रस्साही आपला तयार झालेला आहे, मटकीही तयार आहे। तर मस्त गरमागरम पाव आणून आपण आता ही मिसळ सर्व करूयात। तर मस्त अशी ही मी इथे मिसळची प्लेट तयार केलेली आहे, ज्यामध्ये पाव आहे, दही आहे। आता एका प्लेटमध्ये मी मटकी घेतलेली आहे, त्यामध्ये फरसाण घातलेलं आहे। यामध्ये आपण कांदा आणि कोथिंबीर जी चिरून घेतली आहे ती घालणार आहोत। थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आणि मस्त झणझणीत तयार केलेला कट यावरती घालायचा। तर आता यामध्ये आपण दह्याचा वापर केलेला आहे, ज्यामुळे मिसळ खाल्ल्यावरती खूप जणांना पित्त होतं, तर ह्याचा प्रॉब्लेम या दह्यामुळे सॉल्व्ह होतो। तर मस्त अशी चमचमीत आपली मिसळची थाळी किंवा मिसळची प्लेट तयार झालेली आहे। अगदी सोपा बेत आहे, काही यामध्ये जास्त कष्ट घ्यायची गरज नाही आहे। कुठलाही आपण बाहेरचा मसाला न वापरता ही मिसळ तयार केलेली आहे। तर मस्त सुट्टीच्या दिवशी दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी असा हा चमचमीत बेत तुम्हीही करू शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा। तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा, त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील।